नमस्कार रसिक हो, बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आम्ही शाहीर हरियानंद या ठिकाणी तुमच्या चरणाशी लीन होतो आणि माझ्या बारीला सुरुवात करतोय. रसिक हो, या साऱ्या विश्वाचा करता करविता श्री गणराया. कुठलंही मंगल कार्य असू द्या, श्री गणरायाची पूजा ही सर्वप्रथम केली जाते. आणि म्हणूनच माझं पहिलं नमन त्या विघ्नहर्ता बाप्पा गणरायाच्या चरणी अर्पण करतो. माझ्या गावचं ग्रामदैवत शिवशंभू ठाणेश्वर महाराज, आई एकवीरा देवी, धनी बांबरदेव आणि आमची बावकरांची पाठराखी आई विठ्ठला देवीच्या चरणी लीन होतो. महाराष्ट्राचा राज्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज, आई जिजामाता, शंभू संभाजी महाराज, राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या चरणी लीन होऊन आज ज्या रंगमंचावरती आमची बारी आहे रंग देवतेला नमन करतो. इथे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले तुम्ही मायबाप रसिक, तुमच्या चरणाची फूल माझ्या कपाळी लावतो. आणि आज या ठिकाणी आम्हाला कार्यक्रम करायची संधी दिली त्या आयोजक आई जनाई देवी मित्रमंडळ झोरेवाडी राजापूर या मंडळाचे सुद्धा आभार मानतो. आज आम्हाला त्या बारीसाठी प्रतिस्पर्धी म्हणून लावलेले गुरेवाले शाहीर आदरणीय विकासजी लांबोरे यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि या बाळभात रसिकांमध्ये उपस्थित सर्व मान्यवर, आमचे लाडके श्री गणेशदाबाई शिवसेना कोडवली विभाग प्रमुख, तसेच आमचे मित्र आणि महाराजचे अधिकारी आज पहिल्यांदाच माझ्या बारीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. आदरणीय दीपक दादा मुळे तुम्हाला सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो. तसेच माझे मित्र वैभव पाटील, विजय पवार, आमचे कुणबी युवक मंडळ राजापूरचे खजिनदार सचिनदादा कुंभार, माझे सदैव पाठीराखे शशिकांत दादा भाऊकर पण नानू, तसेच माझे सहकर्मचारी श्री अरुणदादा मरसगोळे खास पहिल्यांदा त्या बारीसाठी आलेले आहेत. तुमचं सुद्धा स्वागत करतो. आणि वडिलांप्रमाणे माझ्या पाठीशी सावली सारखे या शक्तिधुराच्या बाऱ्यांमध्ये उभे असणारे माझे गुरुबंधू आदरणीय सावर्डेकरची माऊली ओम प्रकाशदादा सावर्डेकर, तुमच्या सुद्धा करण्याची लीन होतो. माझे गुरुबंधू मंगेशदादा यादव, श्री तसेच कलगीधरा समाजवंती मंडळाचे सरचिटणीस आदरणीय आणि आमचे मित्र सुधाकरदादा मास्कर, तसेच शाहीर बलरामजी तांबे, आमचे मित्र पिंट्या मांडवे आणि हा संपूर्ण संच तुम्हा सर्वांच्या चरणाशी लीन होऊन माझी संपूर्ण वंशावळ कवी सोनूभाऊराव, गुरुवर्य नारायण, वस्ताद कृष्ण अर्जुन आणि त्यांचा निबंध शिष्य शाहीर हरियानंद शाखा केदारलिंगनाथ मंडळ निर्वण आज तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. चला सुरुवात करूया. धन्यवाद. प्रतिस्पर्धी शाहीर यांनी आपलं ओळखपत्र आणि प्रश्नाची प्रत या ठिकाणी घेऊन यायची आहे आणि आमची प्रश्नाची प्रत मी त्यांना सुपूर्द करतो. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद. चला सुरुवात करूया. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, आदिमाया आदि शक्तीचा हा सागर, आता शक्तिधुराचा सामना शाहीर विकास लांबोरे लांजा विरुद्ध शाहीर हरियानंद, गाव खडकावली राजापूर, ही राजापूरची राणी आणि हा लांजाचा राजा, असा हा सामना डबलबाजीचा सामना
या आदिमायेचा वांड भरताना या आदिमायचरणी लीन होतो आणि माझ्या रंगीत वारीला सुरुवात करतोय. बोला येण्याआधी काव्य पुष्प तुमच्या चरणी. हॅलो 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 त्रिभुवन उत्पत्ती पालन करिसी करिसी तू माया नाही तुझिया रूपा दुसरी दुसरी उपा
सुरुवात झालेली आहे. लांबोरे बुवा आमचे बंधू आले. प्रतिवर्षाप्रमाणे धन्यवाद महेंद्र. तुमच्या शुभेच्छा आमच्या सदैव पाठीशी आहेत. लांबोरे बुवा बुवा कुठे बुवा बारी तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्ही आत राहू नका, बाहेर या. कसं आहे आम्ही काय बोलतो काय गातो या प्रत्येक शब्दाकडे प्रत्येक ओळीकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. ही बारी तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि आपल्या मधलं वाद आपल्या मधलं जी काय स्पर्धात्मक या गोष्टी आहेत त्या लोकांना बघायला मिळायला पाहिजे, ऐकायला मिळायला पाहिजे. तेव्हा तुम्ही बाहेर या. मग ते ओलांडे किंवा काय कोण तुम्हाला काहीतरी जाऊन सांगतील आणि मग तुम्ही काहीतरी बडबडाल तर ते आम्ही खपून घेणार नाही. तर हा आदिमाईचा साज आहे. या रंगमंचावर पहिल्यांदा बोलते ती ढोलकी, ती ताल निर्माण करते, नाद निर्माण करते आणि मग आम्ही सर्व भारावून जातो. ईश्य स्तवन गातोय. माझं पहिलं नमन या ढोलकीला अर्पण करतोय. शाहीर लक्षात द्या, तुम्हाला काय गायचंय याचा अभ्यास करा आणि बोला. यालाच शक्ती तुला म्हणतात. लक्षात द्या. आई कुळ स्वामिनी तू खबर तुझी सर्व रूपे दाव सभा रंगणे हाती घेतला यो साथ घर मळवटाना शाबाश तुझ्या भरल्या अंगणात राख माझीला धिंताक बोल बोलती त्या बोलावरी पाय फेर धरती करते निर्माण ताल म्हणती ढोलकी तिला करते निर्माण ताल म्हणती ढोलकी तिला सारा नमवून साथ पहिला मान घे तुला सारा नमवून साथ पहिला मान घे तुला
ढोलकी तिला सारा नमवून साज पहिला मान घे तुला 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 मानाची तू पूजना मानाची तू पूजना मानाची तू पूजना या नाचाची राणी तू बैठकीची गाणी वचना तुलसी वचना तुलसी वचना या भरलेल्या मांडात तूच माझ्या काव्याची ओवी तुला वाहिली करते निर्माणता घंटी ढोलकी तिला करते निर्माणता घंटी ढोलकी तिला सारा नमोद साज पहिला मान घे तुला 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 जानू नारायण हे माझे गुरुजन सोनू भाऊराव हृदया सोनू भाऊराव हृदया सोनू भाऊराव हृदया कृष्ण अर्जुनाची माया शिरावर संगीत या जीवना संगीत या जीवना संगीत या जीवना मान कवी सोडूदार त्यांच्या चरणाची आम्हाकडो सर्वा करते निर्माण ताल म्हणती ढोलकी तिला करते निर्माण ताल म्हणती ढोलकी तिला सारा नमोद साज पहिला मान घे तुला 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 धिंताक बोल बोलती त्या बोलावरी पाय फिर धरती करते निर्माण ताल म्हणती ढोलकी तिला करते निर्माण ताल म्हणती ढोलकी तिला सारा नमोद साज पहिला मान घे तुला 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 गणपती गजानन महाराजेश्वर एकविरा अखंड भानुदास घराण्याचा एक बोल शक्ती गणपती बाप्पा
या ठिकाणी आमचे गुरुबंधू कैलासवासी संजयजी पेजलेबुवा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि यांच्याच स्मरणार्थ शाहीर विजयजी पेजले आमचे गुरुबंधू यांच्याकडून 500 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमचे बंधू आणि आमचे पाठीराखे शशिकांतचा भावकर उर्फ नानू यांच्याकडे सुद्धा 1001 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. तर मंडळी स्तवन झालेलं आहे, प्रार्थना झालेली आहे आणि आता गणाला सुरुवात करण्यापूर्वी गेली कित्येक वर्ष आम्ही विकास लांबोरेंसोबत बारी करत आहोत आणि प्रत्येक वेळेला आम्ही गणामध्ये काहीतरी विषय देत आलेलो आहोत. लांबोरे बुवांनी सुद्धा त्याचा पाठलाग करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे. लांबोरे बुवा थोडे बाहेर या, खरंच तुम्हाला विनंती आहे. मी जो आता गण गाणार आहे या गणाचे शब्द तुम्ही बारकाईने ऐका. त्याचा जो अंतर आहे, पहिला अंतर आहे त्या गणाचा. तत्पूर्वी नुकतेच या ठिकाणी आमचे परम मित्र, आमचे जिवलग मित्र, या मुंबई शहरातील युवा उद्योजक, परळगावची शान आमचे मित्र राकेश दादा परब आलेले आहेत आणि मला वाटतं सीमावहिनी सुद्धा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करतो. तुम्हाला शाहीर मानाचा मुजरा करतो. धन्यवाद. लांबोरे बुवा आले काय बुवा? हे आतमध्ये खोपच्यात राहायची सवय तुम्ही सोडून द्या. निदान माझ्या बरोबर तरी व्यवस्थित शब्द ऐका. बघा गण येणार आहे, गणाचे शब्द ऐका. मी बोलून दाखवतोय, गाणार नाहीये. आई बाप सांगा कोण या गणाचा. काय म्हणतोय माझ्या या गणामध्ये मी? काय होतं, आपण गण गाऊन जातो, त्याचे शब्द काहीही कळत नाहीत शाहिरांना सुद्धा, लोकांना सुद्धा, कारण वाद्यवृंद सर्व काही असतं, आपलं कधी कधी लक्ष नसतं, म्हणून वाचून दाखवतोय. ऐका. या शक्तितुऱ्याचं, या लोककलेची काय खासियत आहे आणि काय आमच्या वाडवडिलांचं लिखाण आहे ते बघा. बघा असं आहे, आई बाप सांगा कोणत्या गणाचा, निरागस निरमय जन्म तयाचा, रात्री की दिवसा कोण वेळ कैसा, नक्षत्र जुळवून सांगा जन्म गणाचा. इथे कलगीतुरा समाजोन्नती मंडळाचे पदाधिकारी सुद्धा बसलेले आहेत. तेव्हा लांबोरे बुवा या गणाच्या मागे येताना जर माहिती असेल, त्यातलं काही ज्ञान असेल, तुमचे वस्त्र, तुमचे गुरुजन प्रचंड वाचक आहेत, आम्हाला खात्री आहे तुम्ही याच्या पाठी आल्याच्या या भागाला भाग द्याल अशी अपेक्षा करतो. आणि गणाकडे वळूया, लक्ष द्या. बोला गणपती बाप्पा. चला. शिवशक्ती स्वयंवर करती हो, आनंदित झाली धरती हो. शिवशक्ती स्वयंवर करती हो, आनंदित झाली धरती हो. नाचे माझा देव मोरया, तालावर त्याच्या रंगूया हो. नाचे माझा देव मोरया, तालावर त्याच्या रंगूया.
आनंदित झाली धरती हो नाचे माझा देव मोरया तालावर त्याच्या रंगूया हो नाचे माझा देव मोरया तालावर त्याच्या रंगूया आई बाप सांगा कोणत्या गणाचा निरगस निरमय जन्म दयाचा निरगस निरमय जन्म दयाचा निरगस निरमय जन्म दयाचा रात्री की दिवसा कोण वेळ कैसा नक्षत्र जुळवून सांगा जन्म गणाचा नक्षत्र जुळवून सांगा जन्म गणाचा नक्षत्र जुळवून सांगा जन्म गणाचा लग्नाची पूजा सजविली हो तेव्हा कोण मुदला गणपती हो लग्नाची पूजा सजविली हो तेव्हा कोण मुदला गणपती हो नाचे माझा देव मोरया तालावर त्याच्या रंगूया हो नाचे माझा देव मोरया तालावर त्याच्या रंगूया नाचे माझा देव मोरया तालावर त्याच्या रंगूया पूजेसाठी 11 धान्य नवतीत वेळी कसा मग भरला चौक कशी पूजा केली कसा मग भरला चौक कशी पूजा केली कसा मग भरला चौक कशी पूजा केली बौद्ध कलंकित बौद्ध झाला पंढरीचा कोणे मग दिवशी सुटेल वारा कळीचा कोणे मग दिवशी सुटेल वारा कळीचा कोणे मग दिवशी सुटेल वारा कळीचा
भाव सजला हो कवी सोनूदास मजला हो गोरू भाऊराव सजला हो कवी सोनूदास मजला हो नाचे माझा देव मोरया तालावर त्याच्या रंगूया नाचे माझा देव मोरया तालावर त्याच्या रंगूया शिवशक्ती स्वयंवर करती हो आनंदित झाली धरती हो शक्ती स्वयंवर करती हो आनंदित झाली धरती हो धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र सचिन दत्त कुमार यांचे पुत्र शार्विल सचिन कुमार यांच्याकडून 500 रुपयाचं अनुभवाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. गण झालेला आहे, स्तवन आणि गण झालेला आहे आणि आता गवळण हरियाणाची खासियत आहे. आम्ही कधीच आतापर्यंत अश्लील गवळण गायलेली नाही. गवळणीमध्ये सुद्धा बुवा वेळोवेळी आम्ही एक नवीन विषय देत आलेलो आहोत आणि त्याच पद्धतीने यावेळी सुद्धा एक नवीन विषय देणार आहोत. विषय गात आहे. लक्ष असू द्या. हॅलो हॅलो कुंजवनात पाहिली
कृष्ण प्रेम जोडी शाबास. राधाबाई लाडाची लाडाची क्या बात, शाबास. अहो राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची नाही भरल्या वानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची हा. राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची राधाबाई लाडाची लाडाची या सावळ्या कानाची नाही भरल्या वानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची याची गवळण राधा मला बाई प्रेमाची चढली बाधा मी बाई अन्याची गवळण राधा मला बाई प्रेमाची चढली बाधा मला बाई पुरल पाडीली मला बाई पुरल पाडीली त्याने अखंड प्रेमाची मला बाई पुरल पाडली त्याने अखंड प्रेमाची नाही भरल्या वानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल्या वानाची तरी पहिल्या मानाची माझा बाई भरजरी शालू नवा त्याला बाई कानाच्या नावाचा गंध हवा माझा बाई भरजरी शालू नवा त्याला बाई कानाच्या नावाचा गंध हवा विठबाई कपाळी लाविली विठबाई कपाळी लाविली सांग कुणाच्या नावाची विठबाई कपाळी लाविली सांग कुणाच्या नावाची नाही भरल वानाची नाही भरल वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल वानाची तरी पहिल्या मानाची नाही भरल वानाची पहिल्या मानाची नाही भरल वानाची तरी पहिल्या मानाची
पदराची चढू दे गाठ पदराची चढू दे गाठ पदराची चढू दे गाठ अरे माझा गिरधारी फिरवू नको तू पाठ फिरवू नको तू पाठ फिरवू नको तू पाठ माझ्या बाई पदराची चढू दे गाठ अरे माझा गिरधारी फिरवू नको तू पाठ माझ्या रूपात पाहिली माझ्या रूपात पाहिली माझ्या रूपात पाहिली छविताया तानाची माझ्या रूपात पाहिली छविता सळती आई भरलं वानाची आई भरलं वानाची तरी पहिलं 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 वानाची नंदबाई लाडाची लाडाची नंदबाई लाडाची लाडाची लाडूबाई माझ्या सावळ कानाची नंदबाई लाडाची लाडाची माझ्या सावळ कानाची धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्र महेंद्र दादा सातबे उर्फ विराट, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे विराट दादा. महेंद्र सातबे उर्फ विराट सातबे यांच्याकडून या मुलांच्या एंट्रीसाठी 200 रुपयाचं अनमोल पारितोषिक आलेलं आहे. तसेच संदीप दादा सोबण कोणी राजापूर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आमच्या या कला पथकाचे ज्येष्ठ कलाकार निलेश दादा डोंगरकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. तसेच आज पहिल्यांदाच या आमच्या शक्तीधुराच्या बारीसाठी उपस्थित असलेले आमचे मित्र राकेश दादा परब यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत आभारी आहोत आभारी आहोत. धन्यवाद. तर मंडळी, कलगीधुरा समाजोन्नती मंडळाच्या नियमानुसार माझं ओळखपत्र आणि माझ्या आजच्या या बारीच्या प्रश्नाची प्रत मी प्रतिस्पर्धी शाहीर विकास लांबरेबो यांच्याकडे दिलेली आहे. जवळजवळ 2013 पासून विकास लांबरेबो आणि आमच्या बाऱ्या होत आहेत आणि तेव्हापासून मला वाटतं हा एकच प्रश्न मी आजपर्यंत त्यांना विचारत आहे. कदाचित मध्ये एखादा दुसरा बदलला असेल, पण त्यांनी सुद्धा वेळोवेळी अनेक उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या शास्त्रानुसार आमच्या ग्रंथानुसार ते योग्य नसल्यामुळे आम्ही ते काही मान्य केलेलं नाही. आणि विकास लांबरेबो आज सुद्धा तोच प्रश्न आहे. मला 100% खात्री आहे तुम्ही नक्की याचं उत्तर द्याल. आम्ही याच बारीमध्ये भरल्या बारीमध्ये तुमचा सन्मान करू. प्रश्न प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी वाचून दाखवतोय का. वनवासाची आणि प्रभू रामाची कथा वनवासाची सगळ्यांना ठाऊक आहे. प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामांनी लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिले होते. बुवा, त्या फळाचं नाव सांगायचं आहे. लक्ष्मणाने ते फळ कोठे व कोणत्या ठिकाणी ठेवले होते आणि त्याचबरोबर लक्ष्मणाचा एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला होता. ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता. बुवा, प्रश्न जरी मोठा असला तरी बाकी सगळं सोडून द्या. प्रभू श्रीरामाने लक्ष्मणास दिलेल्या फळाचं जरी नाव सांगितलं तरी मी तुमचा सन्मान करीन. किंवा या संपूर्ण आशयापैकी कुठलाही आशय माझ्या वाचनात आलेला असेल, माझ्या वाचनात म्हणण्यापेक्षा आमच्या ग्रंथानुसार बरोबर असेल तर मी मान्य करायला तयार आहे. बुवा, आजकाल व्यावसायिक रंगमंचावरती हा शक्तीधुरा जवळजवळ त्याने व्यावसायिकतेचं रूप घेतलेलं आहे. पण अशा वेळी वेळेकडे न बघता आम्ही प्रश्नगीत थोडक्यात गातोय आणि एक पद तुमच्यासाठी गाणार आहोत. लक्ष असू द्या. तुम्ही ज्ञानीवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान. तुम्ही ज्ञान
ज्ञानिवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना तुम्ही ज्ञानिवंत पाहू दे तुमचे ज्ञान ज्ञानिवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना अरे नको अभिमान वेड्या नको अभिमान रे ज्ञानिवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान ज्ञानिवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना प्रभू रामाची कथा तुम्ही आठवा राज्याभिषेक मनामध्ये साठवा राज्याभिषेक मनामध्ये साठवा राज्याभिषेक मनामध्ये साठवा शोधग्रंथांनी पुराण का हसले लक्ष्मण शोधग्रंथांनी पुराण का हसले ज्ञान खोट बोलून करू नका गुरु अपमान तुम्ही ज्ञानिवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना ज्ञानिवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान ज्ञानिवंत गुणवान पाहू दे तुमचे ज्ञान 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना 6 शस्त्र 18 पुराणे वाचून मिळवाना धन्यवाद. आणि आता लांबरे बुवा हे माझे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे मंडळी तुम्हा सर्वांना माहित आहे थोडक्यात घेतोय गेली 2013 पासून मी लांबरे बरोबर बारी करतोय आणि प्रत्येक बारी माझ्या प्रत्येक बारीत मी त्यांना बाप विचारलेला आहे त्यांनी बाप आजपर्यंत सांगितलेला नाही मला वाटतं दादा येडगे भाऊ आलेले आहेत दादा येडगे नमस्कार तुमचं स्वागत आहे धन्यवाद तर माझ्या प्रत्येक बारीत आज कित्येक वर्ष मी लांबरे भाऊ तुम्हाला बाप विचारतोय तुम्हाला बाप काय सांगता आलेला नाही मग आता मीच तुमच्या समोर थकलोय मी आज काय तुम्हाला बाप विचारणार नाही तुम्हाला लागेल असं कुठलं कृत्य करणार नाही पण बुवा आहेत टोकरा भारी काढतात आज काय मी बाप विचारणार नाही विचारू काय सांगणार आहात काय असेल तर विचारतो नको म्हणाल्या दीपक मुळे आमचे मित्र दीपक मुळे याचकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद दीपक दादा तर या ठिकाणी मी बाप खरंच विचारत नाही कारण पब्लिक सुद्धा कंटाळले तुम्ही काही सांगत नाही आता नवीन साधं अगदी एक छोटस पाखरू आहे लांबरे बुवा इकडे बघा हो हा मी एवढा काय वाईट दिसत नाही बिंदास बघा तर छोटस पाखरू आहे पण झेपलं तरच पाठी यायचं तुम्ही गेल्या वर्षी नवरात्रीत पाचलमध्ये मी गवळण गायली होती कृष्णाला आला ताप आणि कृष्णाचा ताप काही केला जात नव्हता त्याच्यावर उपचार कोणी केले आता विकास लांबरे पडले हुशार त्यांचे वस्त्र तर त्याच्यापेक्षा हुशार यांनी सांगून टाकलं काय सांगितलं लांबरे सांगितलं ना तुम्ही आणि मी मान्य केलं होतं काय तर त्यांनी जंग त्या कृष्णाने पिछाडली होती पण शेवटी राधेच्या पायाची धूळ काय बघा राधेच्या पायाची धूळ कृष्णाच्या मस्तकी लावली तेव्हा कृष्णाला बरं वाटलं होतं बुवा सगळ्या गोष्टी सांगायच्याच नसतात त्या ठिकाणी बारी मी मारली का तर राधा श्रेष्ठ झाली म्हणून
हे छोटसच पाखरू आहे, तुम्हाला वाटेल छोट आहे, पण जमलं तरच मागून यायचं. हा नाही तर गाठ माझ्याशी आहे. आज बारी मी काही जास्त बोललेलो नाही, काय नाही. तुम्ही जशी बारी दुसरी कराल त्या पद्धतीनं माझी बारी असेल. लक्ष द्या विषयाकडे. सांग कस मी मारू हे बुवा, माझ्या नवलाच पाखरू. हे बुवा, सांग कस मी मारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. नर नारीचा खाते दारू माझ्या नवलाच पाखरू. नर नारीचा खाते दारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. बुवा, नमस्कार. पाखराला भिरभिराला आहे त्रिभुवन सारा. आहे त्रिभुवन सारा. आहे त्रिभुवन सारा. सांगा त्याचे जन्म मरण जाऊन गुरुच्या दारा. जाऊन गुरुच्या दारा. जाऊन गुरुच्या दारा. पाखराला भिरभिराला आहे त्रिभुवन सारा. सांगा त्याचे जन्म मरण जाऊन गुरुच्या दारा. नको पाका मोठ्या तू मारू माझ्या नवलाच पाखरू. नको पाका मोठ्या तू मारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. पाच रंगाचा दिसता झालं काही वरचे वरी. काही वरचे वरी. काही वरचे वरी. नावा पत्ता शाहिरात नीच मसुरा परी. नीच मसुरा परी. नीच मसुरा परी. पाच रंगाचा दिसता झालं काही वरचे वरी. नावा पत्ता शाहिरात नीच मसुरा परी. नको बारीचा आता हात माझ्या नवलाच पाखरू. नको बारीचा आज हात माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. नर नारीचा खाते दारू माझ्या नवलाच पाखरू. नर नारीचा खाते दारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. सांग कसं मी मारू माझ्या नवलाच पाखरू. धन्यवाद. लांबरे बुवा, तुम्हाला तुमच्या पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.